हा इंटरव्ह्यूचं इंटेन्शन हे होतं की आज ज्या ज्या प्रश्नाची उत्तरं मिळाली आहेत की लोकांना लाईनीत का उभं राहावं लागतं, बस टायमावर येणं का बंद झालं, प्रीमियम चलो बस ॲप जे आहेत त्या BSTच्या आहेत की नाही, बस नक्की बेस्ट सर्व्हिस चालवतं कोण आहे, जे एक गैरसमज होता की जी बेस्ट चालवते ती नाही आहे, एक कॉन्ट्रॅक्टर्स आहेत नेमले गेले जे मुंबईचे नाही आहेत, दिल्लीचे आहेत, पंजाबचे आहेत, हरियाणाचे, जयपूरचे आहेत. आज बेस्टला एक अपॉर्च्युनिटी आहे, ती परत येऊ शकते, पण जर नाही आली तर कुर्ला सारखे जे इन्सिडेंट आहेत ते घडू शकतात. सो गुस्तावो पेट्रो नावाचे एक हे आहेत तज्ज्ञ आहेत, त्यांचं एक वाक्य आहे की डेव्हलप कंट्री ती असते जिकडे गरीब लोक गाड्या वापरतात आणि श्रीमंत लोक हे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतात. आणि बेस्ट जे आहे आपलं म्हणजे बेस्ट हे मुंबईसाठी, मुंबईच्या लोकांसाठी नुसतं वाहतूक नाही, ते त्यांचं एक इमोशन आहे. जी डिपेंडन्सी आहे बेस्टवर ती इतकी जास्त, आणि ही साधारण 150 वर्षापासूनची एक कंपनी आहे. गेले 100 वर्ष तर बेस्ट आणि ट्रान्सपोर्टमध्ये आहे. एकेकाळी बेस्ट बसच्या टायमिंग हे एक्झाम्पल दिलं जायचं की बेस्ट बस सारखं टायमिंग असलं पाहिजे, म्हणजे इतकं परफेक्शन, एवढी डिपेंडन्सी असणारं आज हे बेस्ट त्या परिस्थितीत नाही. इनफॅक्ट आज असं म्हणू शकतो ते त्याच्या वर्स्टला आहे. तर का आहे, काय हा प्रवास होता, कशामुळे झाला आजची परिस्थिती, आणि आपण पुढे ह्याला कसं बेटर करणार. तर ह्या बाबतीत जसा आमचा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला ज्याच्यात कुर्ल्याला जे इन्सिडेंट झाले, आज सकाळी, आज 13 तारीख आहे, सकाळी पण तुम्ही वाचलं असेल काही बस ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्टवाले जे होते त्यांच्याबरोबर इन्सिडेंट झाले की त्यांच्या अल्कोहोल वॉज फाउंड विथ देम परचेसिंग और ड्युरिंग ड्रायव्हिंग. तर हे एकंदरीत ही परिस्थिती का झाली, कशी बेटर होईल, ह्याच्यावर बोलायला आपल्याला कोणीतरी एक्सपर्ट हवं होतं, आणि आम्ही आज त्या एक्सपर्ट बरोबर आहोत. तर आपल्याबरोबर सुनील गणाचार्य सर आहेत, माजी नगरसेवक आहेत, बरेच वर्षापासून बेस्टच्या कमिटीवर आहेत. तर मला वाटतं आपण लेट्स डाईव्ह इन टू द कॉन्व्हर्सेशन अँड ट्राय टू अंडरस्टँड का, कसं आणि कुठे आपण जातोय. नमस्कार. नमस्कार. आणि मराठी मूडमध्ये आपलं स्वागत आहे. तर सर, बिफोर आपण हे स्टार्ट करू, थोडं तुमच्याबद्दल, कारण तुमचे वडील पण खूप मोठे नेते होते, तर तुमच्याबद्दल तुमची हे एक छोट्या 2-4 वाक्यात आम्हाला जरा आमच्या ऑडियन्सना बेसिकली माहिती मिळाली तर खूप फ्रॉम यू. मी तसा मुंबईचा मूळ रहिवासी. माझे वडील कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे मुंबईतील कामगार चळवळीतलं एक मोठं अग्रगण्य व्यक्तिमत्व मानलं जायचं. 1957 ते 1967 या काळामध्ये ते नगरसेवक होते, विरोधी पक्ष नेता होते. त्यानंतर 1967 ते 1972 या काळामध्ये ते मुंबईच्या भायखळा विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आले होते. मी स्वतः 1997 ते 2002 या काळामध्ये कुर्ला पश्चिम, जिथे हा अपघात घडलाय, त्याच भागातून मी निवडून आलेलो होतो. आणि त्यानंतर सतत 2022 पर्यंत मी BST कमिटीचा सदस्य म्हणून काम करतोय. मी BSTच्या कामगार सेनेचा सुमारे 10 वर्ष जनरल सेक्रेटरी म्हणून सुद्धा मी तिथे काम पाहिलेलं आहे. त्यामुळे BST या संदर्भातलं ज्ञान माझ्याकडे जे काय आहे ते ह्या मुलाखतीच्या निमित्तानं नक्कीच मी आपल्याला शेअर करू शकेन. सो बेस्ट ब्रिटिशांनी चालू केलेली ही जी कंपनी इलेक्ट्रिसिटीसाठी चालू केली, मुंबई बेटासाठी, आणि नंतर इलेक्ट्रिसिटी सरप्लस झाली, ट्रान्सपोर्ट हवा होता, मग सबसिडरी, आणि तशी ती चालू होती. साधारण 100 वर्ष बेस्ट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस चालू आहे. तर थोडं आम्हाला त्या जर्नीबद्दल सांगाल की कशी इव्हॉल्व्ह झाली. नाही, आपण पाहिलं तर ही 1885 सालापासूनची ही व्यवस्था मुंबई शहरामध्ये आहे. ब्रिटिशांनी एक ही कंपनी इथे स्थापन केली, BST, मुंबई ट्रान्सपोर्ट अँड ट्रामवेज खरी होती. सुरुवातीला अशी कंपनी होती. ट्रामच्या अगोदर घोड्यावरती पहिली खेचली जायची गाडी, त्यावेळेला इंजिन्स निर्मिती नव्हती, त्यामुळे घोडे हे ह्या गाड्या खेचत होते. आणि तसा हा BSTचा प्रवास सुरू झाला होता. म्हणजे घोडे असताना पण BST होती. BSTचे हे तशीच होती. जर तुम्ही जुने काही फोटो पाहिले, मी दाखवीन तुम्हाला, माझ्याकडे आहेत ते. तर त्याच्यामधून ही बस सुरू झाली होती. खरं सुरू झाली होती इलेक्ट्रिसिटी कंपनी. म्हणजे
रस्त्यावरती जे खांबावरती दिवे होते ते गॅसचे दिवे असायचे. रोज संध्याकाळी जाऊन तो पेटवायला लागायचे तिकडे आणि त्या पद्धतीने काम चालू होतं. आणि त्यासाठी एक लायसन्स होतं. ते लायसन्स ब्रिटिश कंपनीने घेतलं होतं म्हणून ती कंपनी या ठिकाणी आली होती. आणि त्याचबरोबर मग हे बसला खेचण्याचं काम हे घोडे करायचे. आणि ट्राम नंतर सुरू झाल्या. आता ट्राम होत्या त्या इलेक्ट्रिकवर होत्या. इलेक्ट्रिकचं लायसन्स होतं ते या कंपनीकडे होतं म्हणून त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट सुद्धा देण्यामध्ये आलं. आणि हे ट्रान्सपोर्ट चालवण्याकरता पैसे लागायचे. ते ह्या इलेक्ट्रिक सप्लाय मधून जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट त्यांनी या ठिकाणी सबसिडाईज करायचा आणि ही सेवा जनतेसाठी द्यायची. अशी सुरुवात ही त्या काळापासून झालेली होती. खरं 1907 सालापासून ही चालू झाली. त्याच्या आधी इलेक्ट्रिक चालू. नंतर 1907 सालापासून बीएसटीची ही बसेस सुरू झाल्या. आणि मग त्याच्यात फार मोठा बदल तुम्ही पाहिला असेल तर वेगवेगळ्या बसेस आल्या असेल. डबल डेकर बस होत्या, वेस्टिब्युल बस होती, डबल बसेस होत्या. एकच ड्रायव्हर होता तो ती डबल बस चालू होता. बोगी होती टाईप होती ती तुम्ही हे करू शकता. ती स्ट्रेट वेवर चालायची कारण तिला वळवायला जागा नसायची कारण मोठी बस होती ना ती. त्यामुळे टू हायवे चालायची. हिंडोशी पासून सायन पासून ती बोरिवलीला जायची. स्ट्रेट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने ती जायची. तर त्या बस सुद्धा लोकांनी पाहिल्या आहेत. डबल डेकर बस पाहिलेल्या आहेत आपण. एअर कंडिशन बस पाहिल्या. आणि आता त्याचा टप्पा येऊन आपण इलेक्ट्रिक बस पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. मध्यंतरी सीएनजीच्या बसेस आल्या होत्या, डिझेलच्या बसेस होत्या. असा हा बीएसटीचा प्रवास जवळजवळ 1907 सालापासून सुरू झालाय. तो आता आपण 2024 म्हणजे 77 वर्ष बीएसटी मुंबई शहरामध्ये सेवा देते. जसं तुम्ही बोललात ती बोगीवाली बस, एसी बस, डबल डेकर म्हणजे व्हेरिएशन, इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी दे ऑलवेज बीन पार्ट ऑफ बीएसटी. टाइमवर यायचं, कनेक्टिव्हिटी, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणजे आमच्या जनरेशन माहित नाही पण आमच्या वडील, आजी, आजोबा ते डिपेंडेंट होते बेस्टवर. अगदी. कुठे तुम्हाला वाटतं की जसं म्हणतो ना बॅलन्स गेला म्हणजे आज ही परिस्थिती एका दिवसात, एका महिन्यात, वर्षात आली नाहीये. त्याला तो काळ लागला. जसं कुठली गोष्ट चांगलं व्हायला वेळ लागते. तर स्लिपरी स्लोप कधी सुरू झाला, कुठे हे सुरुवात आहे की बीएसटी सुमारे 2006 सालापर्यंत अतिशय व्यवस्थितपणे चालू होती. कारण की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिक सप्लाय विभागाचा जो प्रॉफिट होता तो ट्रान्सपोर्ट विभागाला वापरला जायचा. त्याची रचनाच अशी होती की बीएसटीच्या इलेक्ट्रिक सप्लायचे दर ठरवण्याचा अधिकार हा बेस समितीला होता. आणि ते अशा प्रकारे दर ठरवले जायचे की ते त्याच्यात प्रॉफिट होईल. आणि ते एवढंच प्रॉफिट बघायचे की जे प्रॉफिट आपलं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा लॉस आहे तेवढा भरून काढेल एवढंच प्रॉफिट ते त्याच्यामध्ये घ्यायचे. आपल्याला माहिती आहे की बीएसटी काही जनरेट करत नाही इलेक्ट्रिसिटी. ती टाटाकडून विकत घेते आणि ती इथे देते. त्याचा डिस्ट्रीब्यूट करायचं काम फक्त बीएसटी करते. आणि त्याच्या मधला जो काही खर्च असतो आमचा आणि हा लॉस, ह्या दोन गोष्टी करून आम्ही ग्राहकांकडून तेवढे पैसे वसूल करायचो. ही व्यवस्था 2003 पर्यंत अगदी बिनधोकपणे चालू होती. 2003ला केंद्र सरकारनं एक नवीन कायदा आणला ज्याला इलेक्ट्रिसिटी ऍक्ट म्हटलं जातं. वीज विधेयक आणलं गेलं 2003 मध्ये. आणि त्यामध्ये असं ठरलं गेलं की इलेक्ट्रिक सप्लाय विभागाला झालेला जो प्रॉफिट असतो तो प्रॉफिट तुम्ही सबसिडाईज कुठेही करायचा नाही. तुमचा प्रॉफिट, कारण तुम्ही ज्या व्यवसायातून पैसे कमवतायत त्याच्यात झालेला प्रॉफिट हा त्याच व्यवसायाच्या उत्कर्षासाठी, डेव्हलपमेंटसाठी वापरायचा, तो अन्य विभागासाठी वापरायचा नाही. आणि बीएसटी ही एकमेव युनिक कंपनी संपूर्ण देशामध्ये आहे जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय पण करते आणि ट्रान्सपोर्ट पण चालवते. असं देशामध्ये कुठेही उदाहरण नाही. आणि त्यामुळे बीएसटीने रिक्वेस्ट केली केंद्रामध्ये की असं तुम्ही बीएसटीला हे कलम लागू करू नका, कारण हे देशभरासाठी कलम होतं. बीएसटीला त्याच्यातून वगळता येणं शक्य नव्हतं. परंतु आम्ही खूप विनंत्या केल्या. जवळजवळ 2-3 वर्ष ते थांबवलं गेलं होतं. परंतु 2006 सालामध्ये मात्र ते अप्लाय करण्यासाठी एक मंडळ स्थापन झाली, कमिशन स्थापन झालं. त्याला म्हणतात MERC, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, नियामक आयोग. त्या आयोगाने असं ठरवलं होतं की आता तुम्हाला क्रॉस सबसिडी करता येणार नाही. आम्ही तुम्हाला रेटच ठरवण्याचे अधिकार त्यांच्याकडे गेले. त्यामुळे आता रेट ठरवण्याचा अधिकारच आमच्याकडे न राहिल्यामुळे आम्ही रेट ठरवू शकलो नाही.
आणि जे रेट त्यांनी ठरवले, त्यांचा रेट ठरवण्याचा एक काय होता बेस, तुम्ही कुठून विकत घेता वीज? टाटाकडून. तुमची ही वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याला किती पैसे खर्च होतात? सर्टन पैसे, एक्स अमाऊंट. त्या एक्स अमाऊंट वरती तुमचं टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे ह्या बिझनेसमध्ये, इलेक्ट्रिसिटी सप्लाय मध्ये तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय आहे? सर्टन अमाऊंट, 1000 करोड रुपीज आहे. त्याच्यावरती 16% प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ग्राहकांकडून पैसे वसूल करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते आखून दिल्यामुळे बीएसटीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची आर्थिक चणचण तिकडून सुरुवात झाली. आणि मग पैसे कुठून आणायचे? कारण हा व्यवसाय तर फार मोठा होता आणि ही एक सोशल ऑब्लिगेटरी ड्युटी टाईप आपण हे करतो आहोत. हा काय प्रॉफिट मेकिंग बिझनेस नव्हता. अत्यंत कमी पैशामध्ये, म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचा, आजी आजोबांचा उल्लेख केला. मी स्वतः ज्या वेळेला मी चिंचपोकळीला राहायचो आणि दादरच्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये मी होतो, 15 पैसे तिकिटामध्ये आम्ही जायचो चिंचपोकळी ते दादर शिवाजी पार्क. 10 पैसे हाफ तिकीट, 5 पैसे अशा तिकिटामध्ये मी प्रवास केलेला आहे. मी ट्राम बघितली आहे स्वतः. त्यावेळेला ट्राम ही परेल पासून दादर टीटी म्हणजे काय? ट्राम टर्मिनस. दादर टीटी हे ट्राम टर्मिनस होतं. तिथून कुलाब्यापर्यंत ती ट्राम जायची. मध्यंतरी बघितलं असेल ते ज्यावेळेला रस्ता खोदायचं काम केलं त्यावेळेला ते रोड तुम्हाला सापडले होते. तर ती ही व्यवस्था होती. पण अशी आर्थिक चणचण आल्यावरती आता नेमकं करायचं काय ह्याच्यावरती बराच चर्चा झाली. आणि मग असं हे ठरलं की बीएसटीचे ज्या काही जागा पडलेल्या आहेत त्याचा आपण विकास करू आणि त्याच्यामधून काही रक्कम उभी करू, अशा प्रकारची एक कल्पना त्या काळामध्ये पुढे आली. साधारण 2007, 8, 10 ह्या काळामध्ये ती कल्पना आली आणि त्याच्यातून काही पैसे उभा करण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते काही कायमस्वरूपी नव्हतं. एकदा जागा विकून टाकली की त्याचे पैसे आले, संपले. डेपो पॉलिसी जी आली होती, डेपो डेव्हलपमेंटची जी पॉलिसी आली आणि मग त्याच्यामध्ये मुंबईतले 5-6 जी डेपोज होते आणि 2-3 ज्या जागा होत्या, बस स्टेशन्स होते, ते विकसित करण्यात आले. माहीमला तुम्ही बघितलं असेल, चर्चच्या समोर आहे. यारी रोडला एक केलेला आहे, मरोळ मरोशीला एक केलेला आहे, कामदारपाडा दहीसरला एक केलेला आहे. असे डेव्हलप झाले. कुर्ल्याला तर अख्खा डेपोच डेव्हलप केला. कुर्ल्याला एक डेपो डेव्हलप करण्यामध्ये आला. परंतु नंतर आमच्या असं लक्षात आलं की ही जी रक्कम होते ही रिकरिंग एक्सपेन्सेस मध्ये खर्च होऊन जाते. पण मग पुढच्या वर्षी काय? आता आले पैसे, आता संपून टाकले, पुढच्या वर्षी काय, त्याच्या पुढच्या वर्षी काय, लॉंग टर्म काय आहे आणि किती विकणार, प्रॉपर्टी लिमिटेड आहे. हा सगळा हे लक्षात घेतल्यानंतर बीएसटी शेवटी मुंबई महापालिकेच्या अधीन आहे. मुंबई महापालिकेचं एक अंग आहे. मुंबई महापालिकेचे काही नियम आहेत, त्याला मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसार बीएसटी चालते. बीएसटीचे काही स्वतःचे वेगळे नियम नाही. बीएसटी कमिटीचं जे फॉर्मेशन होतं ते त्या नियमानुसार होतं, मुंबई महापालिकेच्या अधिनियमानुसार होतं. बीएसटीचा चेअरमन, बीएसटीचे कमिटी मेंबर हे मुंबईचे महापौरांच्या वतीने जाहीर केले जातात आणि मग ते फंक्शन त्याचं सुरू होतं. फक्त बीएसटीला एक वेगळी एंटिटी काय आहे की त्याला जनरल मॅनेजर एक वेगळा आहे. ओके. अदरवाईज बाकी सगळ्या ज्या व्यवस्था मुंबईमधल्या आहेत त्या कमिशनरच्या अंडर चालतात, महापालिका आयुक्तांच्या अंडर चालतात. परंतु बीएसटीचा व्यवहार हा मात्र जनरल मॅनेजर, महाव्यवस्थापकांच्या अधिपत्याखाली चालतो आणि बीएसटी कमिटीला पूर्ण अधिकार आहेत त्या संबंधातले निर्णय घेण्याचे. त्याच्यासाठी महापालिकेचे परवानगी घेण्याची गरज नाही. पण इन्फॉर्म लूप मध्ये ठेवावं लागतं, इन्फॉर्म करावं लागतं. बट बजेट सँक्शन साठी मात्र त्यांच्याकडे जावं लागतं. तुम्ही बजेट मांडायचं, मंजूर करायचं, पण अंतिम मंजुरी मुंबई महापालिकेची असते. ओके. बट स्टील इट कॅन ऑपरेट एज अन इंडिव्हिज्युअल एंटिटी की आम्हाला वाटतं असं आहे, एवढा खर्च आहे, तुम्ही खर्च फक्त अप्रूव्ह करा. परंतु मुंबई महापालिकेच्या नियमामध्ये इतकी स्पष्टता आहे की बीएसटीला प्रॉफिट झाला तर काय करायचं. बिकॉज बीएसटी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ही कंपनी होती. ती कंपनी ज्या वेळेला महापालिकीकरण झालं, म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर 1947 त्यावेळेला ती कंपनी आपण महापालिकेने विकत घेतली आणि त्या काळी 9 कोटी रुपये त्या कंपनीला मुंबई महापालिकेने दिले. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट, जी मेजर इन्व्हेस्टमेंट आहे ती सगळी मुंबई महापालिकेने केली. आणि जर बीएसटीला कधी प्रॉफिट झाला तर त्याच्यातून 40 लाख रुपये मुंबई महापालिकेला त्या गुंतवणुकीपोटी वर्ग करायचे, असा तो नियम ठरला गेला. परंतु जर बीएसटीला कधी नुकसान झालं तर काय करायचं त्याचे सुद्धा नियम त्याच्यामध्ये आखले गेले.
मग बीएसटी जी सर्व्हिस चालवते आणि जे तिकिटातून पैसे त्यांना येतात, ह्यामधला जो काही गॅप राहतो खर्च आणि उत्पन्न मधला, तो गॅप भरून देण्याची सुद्धा जबाबदारी ही महापालिकेवरती टाकण्यात. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि म्हणून मग बीएसटी डिपेंड झाली मुंबई महापालिकेच्या अनुदानावर, ग्रांटवर. आणि ती ग्रांट मग दरवर्षी मागायला लागल्यावरती सुरुवातीच्या काळामध्ये तत्कालीन महापालिकेचे आयुक्त होते श्री अजय मेहता. सुरुवात झाली 2016-2017 सालामध्ये. त्यावेळेला अजय मेहता तिथले महापालिकेचे आयुक्त होते. त्याच्या अगोदर जी जनरल मॅनेजर मुंबईतले होते, ह्या जनरल मॅनेजरनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून बीएसटीचं उत्पन्न वाढवलं आणि आपला खर्च चालू ठेवला होता. परंतु 2017 सालामध्ये अशी परिस्थिती आली की बीएसटीच्या कामगारांना पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. आणि त्यामुळे कामगार वर्ग इथे चिडला, आम्ही तर काम केलेलं आहे, मला पगार नाही मिळाला तर काय होईल. बरं, शेवटी ही मुंबईची लाईफलाईन म्हटली जाते, ही जर बंद पडली तर मग पुढे कसं काय होईल. आणि म्हणून महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही विनंती केली की तुम्ही यामध्ये लक्ष घाला आणि आम्हाला काही रक्कम तुम्ही अनुदान म्हणून द्या. तर त्यांनी ह्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली. तुमचे अकाउंट्स दाखवा, तुमचे अकाउंट्स इतके चुकीचे आहेत, बरोबर नाही, तुम्ही वायफळ खर्च करता, तुम्ही तुमच्या खर्चावरती तुमचे निर्बंध नाहीत, अशा प्रकारचा त्यांनी आमच्यावरती दोषारोप द्यायला सुरुवात केली. पण ते हे विसरून गेले की ही सेवा आहे. उदाहरणार्थ आपण घेऊ मुंबईमधली फायर ब्रिगेड. आता फायर ब्रिगेडची आवश्यकता आहे की नाही? नाही. रोज आग लागते का? नाही. परंतु तो कर्मचारी ठेवावा लागतो, ते फायर ब्रिगेड इंजिन ठेवावं लागतं, त्याच्यासाठी आवश्यक लागणारी इमारत, सेवा, ट्रेनिंग सगळं ठेवावं लागतं. तुम्ही म्हणाल नाही नाही त्याच्यातून आम्हाला फायदा झाला पाहिजे, फायदा होणारच नाही त्याच्यातून. ते सोडून द्या. गार्डन्स ते काय फायद्यासाठी असतात? सगळ्या देशांचे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत सबसिडाइज, नवीन गोष्ट नाही. परंतु बीएसटी आतापर्यंत का नव्हती देत, तर मी सुरुवातीला इलेक्ट्रिसिटीकडून पैसे येत होते, त्यामुळे कधीच गरजच पडली नाही पैसे मागायची कोणाला. पण आता ही गरज आल्यानंतर मग नेमकं काय करायचं, तर त्यांनी काही अटी घालायला सुरुवात केली. आम्हाला सांगितलं रिफॉर्म करा सगळं तुम्ही, आणि आम्ही सांगतो त्या पद्धतीने करायचं. मग त्यांनी अकाउंट्स बघून सांगितले की तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार सर्वात जास्त, तुमचा खर्च, तुमचं उत्पन्न 100 रुपये आहे, तर त्यातले 70 रुपये तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यामध्ये घालवता. एवढे कर्मचारी कशाला लागतात तुम्हाला? त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आम्हाला एका बसच्या मागे 11 कर्मचारी काम करत होते. एकूण जवळजवळ 45 ते 48 हजार कर्मचारी त्यावेळेला आपल्या इथे काम करत होते बीएसटी मध्ये. आणि तेवढे कर्मचारी कशाला पाहिजे असं त्यांनी पहिलं सांगितलं. त्यामुळे तुम्ही कर्मचारी वरचा खर्च कमी करून टाका. सॉरी सर, इंटरप्ट करतो. एवढे कर्मचारी खरोखर जसं तुम्ही मेंटेनन्स वगैरे सगळे डिपार्टमेंट मिळून पर बस आपण? हो, तसं सगळे डिपार्टमेंट इन्क्लुडिंग इलेक्ट्रिक सप्लाय त्याच्यामध्ये. अच्छा, सगळेच. ओके. परंतु तसं नव्हतं. इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये सुमारे 7,000 कर्मचारी इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये होते. ते जर बाजूला काढले तर साधारण 37-38 हजार कर्मचारी हे फक्त बस ट्रान्सपोर्ट या आणि साधारण 3,500 बसेस त्यावेळेला होत्या, म्हणजे 11 ऑपरेशनल होत्या. 3,500 बस होत्या, म्हणजे 11 लोक एका बस मागे लागत होते. आता ते कसे लागतात? तर ही सेवा 24 तास आहे, 3 शिफ्ट मध्ये चालते. ही बस कधीच बंद नसते, दिवसभर चालू असते. भले काही वेळेला ती कमी प्रमाणात असते, रात्रीच्या वेळेला कमी असतात बसेस रस्त्यावरती, पण 24 तास चालतात. मग एक बस चालवायला एक कंडक्टर, एक ड्रायव्हर तर लागतो. म्हणजे 3 शिफ्ट मध्ये 6 लोक तर त्याच्यात गेले. त्यानंतर एक इंजिनियर लागतात, त्याचे टेक्निकल दुरुस्ती करण्यासाठी माणसं लागतात, त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी माणसं लागतात. ती साधारण 2 माणसं लागायची पूर्ण दिवसभरामध्ये. म्हणजे ते 6 आणि 2 8 माणसं तर तिथेच झाली. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं करायला लागतात. मग तिकीट अँड कॅश डिपार्टमेंट असतं, सिक्युरिटी असतं, मेडिकल डिपार्टमेंट असतं, त्यानंतर टाइम किपिंग असतं, अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, ऑडिट डिपार्टमेंट आहे. ही अशी अनेक डिपार्टमेंट बीएसटी मध्ये काम करतात. तर त्यासाठी लागणारा स्टाफ लागायचा. त्याच्याबरोबर लिव्ह रिझर्व्ह असायचा, विकली ऑफ असायचा. विकली ऑफच्यासाठी एक माणूस लागायचा. त्यांना जे काही नियमानुसार सुट्ट्या मिळायच्या त्या सुट्ट्यांच्यासाठी रिझर्व्ह. एखाद्याने 15 दिवस सुट्टी घेतली तर काय 15 दिवसासाठी नवीन माणूस नेमता येत नव्हता, त्यामुळे कायमस्वरूपी एक माणूस तिथे नेमला. असे मिळून ते 11 माणसं एका बस म्हणजे एक टाइम ह्याचं ऑपरेशनल आणि वर्किंग जे मी समजतो, आज जे मोठे मोठे कॉर्पोरेट्सच्या हिशोबाने ऑपरेट करतात की इतकं रोबोस्ट सिस्टम आहे की फ्लॉलेस
फ्लॉलेस झाली दिस इज फ्लॉलेस सिस्टम. अगेन क्वेश्चन जो होता मग कुठे आपण तर तिथेच ना, मग इथे आल्यावर त्यांचं म्हणणं हे तुमचे कर्मचारी जास्त आहेत कर्मचारी. हे कोणाचं? हे महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता. वारंवार बैठका झाल्या, ज्या वेळेला आम्ही पैसे मागायला जायचो त्यांच्याकडे पैसे द्या, चालणार नाही. पण तुम्ही म्हणाल मग ते चालत कसं होतं? तर आमच्याकडे जे काही पैसे यायचे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त आम्हाला जाहिरातीचं उत्पन्न होतं आणि इलेक्ट्रिसिटीचं बिलाचे उत्पन्न होतं. मग हळूहळू काय करायला लागलं, टाटाचं दर महिन्याला बिल 5 तारखेला द्यायच्या ऐवजी ते द्यायचंच नाही. पगार कधी व्हायचे आमचे? 7 तारखेला, 10 तारखेला पगार व्हायचे. टाटाचं बिल द्यायचं नाही आणि 7 तारखेला पगार करून टाकायचं. त्यामुळे कॅश क्रंच निर्माण झाला, कॅश फ्लो सगळा थांबून गेला. पण हे बीएमसी म्हणजे ते बीएसटी करत होती, कारण बीएसटीच्या खिशात पैसे यायचे. आणि मग टाटाचं बिल थकायला लागल्यानंतर त्यांचं यायचं, कारण त्यांना इंटरेस्ट द्यायला लागायचं त्याचं. जर सर्टन तारखेला जर दिलं नाही किंवा त्याचं अग्रीमेंटच होतं तसं, ते इंटरेस्ट लावायचे त्याच्यावरती. मग ह्याच्यातून बाहेर येण्याकरता आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला अनुदान द्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं आम्ही अनुदान देऊ, पण आम्ही सांगू त्या अटीवरती तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणजे आमच्या सार्वभौमत्वावरती त्यांनी अधिकार गाजवायला सुरुवात केली. आम्ही सांगतो तसं करायचं, डायरेक्शन द्यायला सुरुवात केली. मग पहिलं काय केलं त्यांनी की तुमचा 1 किलोमीटर बस चालायला किती खर्च येतो? तर त्यावेळेला तो येत होता 105 रुपये. ज्या वेळेला ही चर्चा चालली होती 105 रुपये, ही 2017-18ची गोष्ट आहे. 105 रुपये खर्च हा खूप खर्च आहे. एवढे पैसे कशाला खर्च होतात तुमचे? आम्ही त्यांना समजावून सांगितली ही आपली सिस्टीम आहे, या सिस्टीमसाठी हे पैसे सगळे खर्च होतात आणि म्हणूनच ही सेवा ही आशिया खंडातली सर्वात उत्तम सेवा का म्हटली जाते? तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे टाइम टू टाइम बस बाहेर यायची, एकदम स्वच्छ, रोज बस धुतली जायची. एव्हरी डे बस ब्रशिंग करूनच आतमध्ये जायची. दर 40,000 किलोमीटरवरती ती पूर्ण बस बाजूला काढली जायची, तिचं सर्व काम व्यवस्थित केलं जायचं आणि मगच पुन्हा रस्त्यावर आणली जायची. कुठल्याही ड्रायव्हरने त्याला एक कार्ड दिलं जायचं. बसमध्ये कसल्याही प्रकारचा आवाज येतोय किंवा कुठलाही नादुरुस्तपणा त्याला जर वाटत असेल, त्यांनी त्या कार्डवरती लिहिलं की रात्री ते कार्ड चेक केलं जायचं आणि रात्रीतल्या रात्रीत त्याच्यावरती ती कारवाई केली जायची आणि ती बस बाहेर यायची. त्यामुळे बीएसटीच्या बसेस ब्रेकडाऊन होणं हे अगदी म्हणजे रस्त्यावरती अशी तुम्हाला क्वचित कधीतरी 4,000 बसमधली एखाद दुसरी बस दिसायची की ब्रेकडाऊन झालेली आहे. पण ती सुद्धा ब्रेकडाऊन काढण्यासाठी बीएसटीची यंत्रणा होती, सिस्टम. प्रत्येक डेपोमध्ये बीएसटीचे ब्रेकडाऊन वाहनं होती, प्रत्येक डेपो बीएसटी ब्रेकडाऊन. मग कुठल्याही डेपो परिसरामध्ये, आता उदाहरणार्थ मुलुंड डेपो मधली बस आहे आणि ती जर समजा सायनला येत असेल किंवा आणखी दादर पर्यंत येत असेल आणि ती दादरला येऊन बंद पडली, तर मुलुंडची गाडी येणार नाही त्याला रिपेअर करायला. तिथे दादरला आमचं वर्कशॉप आहे किंवा आमचा जवळचा डेपो आहे, वरडी डेपो आहे, काळा किल्ला डेपो आहे, धारावी डेपो आहे. तिथून तिथली ब्रेकडाऊनची व्हॅन येणार, तिला दुरुस्त करणार आणि गाडी पाठवून देणार. आमचा जो बस स्टेशन्स आहेत, मोठे मोठे बस स्टेशन्स आहेत, त्या बस स्टेशनवरती सुद्धा एक लाईन मेकॅनिक त्याला म्हटलं जायचं आणि तो डेप्यूट केला असायचा. म्हणजे हे सगळं त्यांनी जेव्हा सांगितलं की तुमच्याकडे माणसं जास्त आहेत, म्हणजे सगळं कमी करण्यात, माणसं कमी नाही करण्यात आली. जसजशी ती रिटायर झाली तिथे नवीन भरती करण्याचं बंद करण्यात आलं. माणसांना प्रमोशन बंद करून टाकले, माणसांचे भत्ते सगळे बंद करून टाकले, इन्सेंटिव्ह बंद करून टाकला. त्यांना सर्टन काम केलं, सर्टन कॅश आणली त्यांनी. त्या गर्दीच्या वेळेत जाऊन तो जास्तीत जास्त पॅसेंजर घेऊन, आम्हाला माहिती आहे की ही बस एवढी चालली तर साधारण 4,000 रुपये येतील दिवसाला, पण त्यांनी 4,500 रुपये आणले तर त्याला त्या 500 रुपयावरती त्याला इन्सेंटिव्ह दिला जायचा. ड्रायव्हरला पण मिळायचं आणि कंडक्टरला पण मिळायचं. तर त्यामुळे ते काम जास्त करायचे, जास्तीत जास्त पॅसेंजर घ्यायचे. पण यांनी पॅशनेटली काम करायचे. या सगळ्यांवरती त्यांनी बंधन आहे, हे करायचं नाही. मुलांच्या शिष्यवृत्त्या बंद करून टाकल्या. कंडक्टरच्या ड्रायव्हरची जी मुलं शाळेत जायची त्यांना आम्ही पैसे द्यायचो, हे पुस्तकं घ्यायला, वह्या घ्यायला, आणखी ते बंद करून टाकलं. बरं, त्याच्या रकमा अतिशय तुटपुंज्या होत्या, अशा पण नाही, फार कोट्यावधी रुपये त्याच्यावर खर्च होता. त्याच्यानंतर बीएसटीच्या कामगारांसाठी उपहारगृह होती प्रत्येक, ते फॅक्टरी ऍक्टनुसार ती ठेवावीच लागतात. मुंबई महापालिकेतल्या ऍक्टनुसार तुम्हाला ती ठेवावी लागतात. गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे की तुम्हाला सर्टन 100 पेक्षा जास्त कर्मचारी एका ठिकाणी काम करत असतील तर त्यांना काय काय फॅसिलिटीज द्याव्या. मग त्यांना विश्रांतीगृह द्यावं,
त्यांना स्पोर्ट्स रूम असावी. स्पोर्ट्स रूम बीएसटी कडे होती, आहेत ना, अजूनही आहेत काही ठिकाणी, परंतु त्याचा आता वापर होत नाही. कारण की स्पोर्ट्स रूम उघडल्यानंतर त्याला एक अटेंडंट द्यावा लागतो. करेक्ट. काढून टाका. मग स्पोर्ट्स रूमकडे लक्ष देणं बंद झालं. त्यानंतर पोशाख दिले जायचे ड्रायव्हर्स कंडक्टर्सना, त्या पोशाखाकडे दुर्लक्ष केलं. त्यांना धुलाईचा भत्ता दिला जायचा, बघायचं नाही. म्हणजे ड्रायव्हरने स्वतःचे कपडे स्वतःच हे करायचं. मग एक सर्टन अमाऊंट एक देऊन टाकायची वर्षभरातून एकदा. असा सगळा प्रकार करून बीएसटीची जी डिसिप्लिन होती, म्हणजे एक वेळेला असं म्हटलं जायचं की मिलिटरीमध्ये कमी डिसिप्लिन आहे, पण बीएसटी मधली डिसिप्लिन ही त्याच्यापेक्षा कडक आहे. आमच्या कंडक्टर ड्रायव्हरनी रोज शेविंग करायलाच पाहिजे होती. त्या काळामध्ये रोज शेविंग केली पाहिजे. त्याचे कपडे स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत. तो कधीही नशा पाणी करून तो कधीही ड्युटीवरती नसला पाहिजे. त्याला नियम होते. ड्रायव्हर यांनी 5 तासाचीच ड्युटी करायची, सलग ड्युटी करायची ती 5 तास. नंतर त्याला 45 मिनिट्स कंपल्सरी रेस्ट दिलीच पाहिजे. आणि तीही रेस्ट अशा ठिकाणी द्यायची की जिथे त्याला सर्व सुविधा असतील. वॉशरूम पाहिजे, त्याला विश्रांती पाहिजे, चहा वगैरे हे पाहिजे, अशा ठिकाणी त्याला विश्रांती गेली पाहिजे. आणि मग आमचं जे शेड्यूल व्हायचं बसचं निर्माण केलं जायचं ते त्या पद्धतीने केलं जायचं की हा सकाळी 5 वाजता कामावर आलेला आहे, तर याला आता 10:30 याला खाली उतरला पाहिजे. तर मग 10:30 याची ड्युटी कुठे संपली पाहिजे, तर अशा ठिकाणी संपली पाहिजे. मग त्या बसचं शेड्यूल त्या पद्धतीने बनवलं जायचं आणि मग त्याला ती विश्रांती हे कायद्यामध्ये नमूद होतं. आता ते प्रकार सगळे झाले बंद. कोणी कधीही कामावर येतो, काहीही करतो. प्रायव्हेटचे ही जे कंत्राटदारांच्या बद्दलचा विषय, तो रात्री 12 वाजता सुटला ना तरी सकाळी 8 वाजता त्याला कामावर, 7 वाजता कामावर बोलवतात. खरं म्हणजे एकदा कामावरून सुटल्यानंतर किमान 12 तासाची त्याला विश्रांती मिळाली पाहिजे. कामावरून सुटल्यानंतर किमान 12 तासाची. आता मुंबई शहरातला आमचा ड्रायव्हर वडाळा आगारामध्ये जर काम करत असेल आणि तो राहायला पनवेलला आहे, तर त्याला वडाळ्यावरून पनवेलला जायलाच 1 ते 1.5 तास. म्हणजे जरी तो रात्री 12ला सुटला तरी तो घरी रात्री 1:30-2ला. मग तो जेवणार, झोपणार वगैरे, आणि त्यांनी सकाळी 7 वाजता परत कामावर यायचं. म्हणजे पूर्ण 5 वाजता त्यांनी उठायचं, आवरायचं आणि इथे यायचं. म्हणजे प्रत्यक्षात रेस्ट किती मिळाली त्याला? 4.5 तास. कायदा काय म्हणतो? 12 तास त्याला रेस्ट हवी. 12 तास. मग हे आता कोण करतं? का जसं आपला जो प्रश्न होता 2017 नंतर, तर 2017 मध्ये हे सगळं केल्यानंतर अशी त्यांनी हे काढली की तुम्ही आता मार्केटमध्ये जा, आपली बस आता एकही स्वतःची विकत घ्यायची नाही. आतापर्यंत बीएसटी दरवर्षी त्यांच्या ज्या स्क्रॅपमध्ये 200-250 बसेस ज्या स्क्रॅपमध्ये जायच्या, त्याच्याऐवजी आता तुम्ही भाडे तत्वावरती बस घ्या, वेट लीजवर. वेट लीजचा अर्थ काय होतो? जी बस आहे त्याची मालकी त्याच्याकडे राहणार, त्या खाजगी कंत्राटदाराकडे, त्याचा मेंटेनन्स त्याच्याकडे राहणार आणि त्याचा ड्रायव्हरचा खर्च त्यांनी करायचा. ड्रायव्हर सह त्यांनी मेंटेनन्स सह बस पुरवायची. आमचा फक्त कंडक्टर राहणार. आम्ही फक्त त्याला शेड्यूल देणार, ही बस दिवसभरामध्ये अशा रूटवरती एवढ्या फेऱ्या त्यांनी मारायच्या. हे एवढंच नियंत्रण आमचं राहिलं. आणि त्यांनी दिवसभरामध्ये सर्टन किलोमीटर ही बस चालवायची. तू ह्यासाठी किती पैसे चार्ज करणार बीएसटीला ते सांग. मग त्या मार्केटमधले ही लोक आली आणि त्यांनी बीएसटीकडून ही कंत्राटं मिळवली. रेट किती दिला असेल? 42 रुपये सुरुवातीचं जे कॉन्ट्रॅक्ट आलं मला माहिती आहे. परंतु ती बस छोटी होती, 21 सीटरची. आमची बस होती ती 52 सीटवाली आणि उभे राहणारे 19 पॅसेंजर, म्हणजे जवळजवळ 70 ते प्लस पॅसेंजर त्याच्यात जायचे. आणि ही सीट होती 21. ही एअर कंडिशन, दरवाजे बंद, ड्रायव्हर एकटा हे ऑपरेट करणार ती बस. तिकीट द्यायला कंडक्टरने खाली उभं राहायचं, आतमध्ये तिकीट द्यायचीच नाही. ही जी परवानगी आरटीओनी दिली बीएसटीला, ती पॉइंट टू पॉइंट बस चालवायची. म्हणजे दादर स्टेशन पासून ती जर निघाली तर इथलं समजा कुठलं आहे तर केईएम हॉस्पिटल एक मोठी हे आहे, इथून जाणारी माणसं, त्यांनी दादरला माणसं घ्यायची, ती डायरेक्ट केईएमलाच बस उभी करायची, मध्ये कुठे उभी करायची नाही. त्याला तिकीट दादर स्टेशनला देऊन टाकायचं आमच्या कंडक्टरनी आणि त्यांनी तिकडे उतरायचं, तोपर्यंत दरवाजाच उघडणार नाही बसचा. अशी परमिशन खरी दिली होती. परंतु बीएसटीनी ती परमिशन धाब्यावर बसवली आणि वाटेल तिकडे त्या बस चालवायला ते लागले.
पण मी मगाचा मुद्दा असा होता की ती 21 सीटरची बस, 21 सीटरच्या बसला 42 रुपये किलोमीटरला रेट मिळाला समजा, पण त्याच्यावरती कंडक्टर आमचा काम करत होता. आमच्या कंडक्टरचा जो पगार होता त्याचा जर हिशोब केला तर तो 20 रुपये त्याच्यात ऍड होत होते त्याचे, म्हणजे 42 आणि 20 झाले 62 रुपये. त्यानंतर आमची जी प्रशासकीय यंत्रणा सगळी काम करते त्याचे 5-10 पैसे त्याच्यामध्ये ऍड होत होते, रुपये ऍड होत होते. म्हणजे 70 रुपयाला ती बस आम्हाला पडत होती. 70 रुपयाची बस जी फक्त 21 पॅसेंजर घेऊन जाणार. मग 105 रुपयात वापरून 70 पॅसेंजर घेऊन जाणारी बस तुम्हाला परवडत होती का? 105 मध्ये 70 पॅसेंजर आणि 40 तुमची 70 रुपयामध्ये 21 पॅसेंजर. तर कुठलं परवडणारं होतं? पण नाही, तेच करायचं. कारण की याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला बस विकत घ्यायला जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होते, एक बसची किंमत त्याला 50 लाख रुपयाचा, तर तो खर्च आपण वाचवू आणि नवीन हे भरायचा नाही. कारण आमच्या बीएसटी मध्ये आता जो कर्मचारी काम करतो त्याला कमीत कमी ड्रायव्हर जो नवीन जरी लागला तरी त्याला 27-28 हजार रुपये पगारापासून जो सर्वात सिनियर ड्रायव्हर आहे त्याला सुमारे 50-52 हजार रुपयापर्यंतचा पगार आहे. तर त्यांचं म्हणणं आहे हे तुम्ही खूप खर्च करतात. ते जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्या खाजगी कंत्राटदारांचे, त्यांना मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार पगार मिळतो. त्यांना किती पगार मिळतो? 450 ते 500 रुपये रोज, म्हणजे 15,000 ते 16,000 रुपये महिन्याचा. म्हणजे ऑनेस्टली सांगितलं, इतक्या कमी पगारात एवढ्या पॅसेंजर्सना ड्राईव्ह करणारा व्हेकल म्हणजे सगळे पॅसेंजर्सचा जीव धोक्यात होता. कारण की तो जो माणूस होता जो काम करणारा त्याला वेल एक्सपिरियन्स तो मुंबई शहरातला नव्हता. कारण की अचानकपणे सुमारे आजच्या तारखेला 2200 बसेस बीएसटी कडे ह्या भाडे तत्वावरच्या वेट लिस्टवरच्या 2200 बसेस आहेत. आता 2200 बस चालवायला परत आपण 3 ड्रायव्हर जर धरले तर सुमारे 6,500 ड्रायव्हर्स त्याच्यासाठी लागतात. एका कंपनीला असं कॉन्ट्रॅक्ट दिलं ज्या 600 बसेस आहेत त्या कंपनीच्या, की त्यांनी कंडक्टर पण द्यायचा, ड्रायव्हर आणि कंडक्टर दोन्ही त्याचे असतील. त्यामुळे त्या ज्या 600 बसेसवरती जर 3 कंडक्टर घेतले तर सुमारे 2-2.5 हजार कंडक्टर आज बीएसटी मध्ये आहेत. म्हणजे एकूण 8,500 कंत्राटी कर्मचारी आज बीएसटी मध्ये काम करतो. आणि ह्या 8,500 कर्मचाऱ्यांवरती कुठलेही बीएसटीचे जे काही सेवा नियम आहेत ते लागू नाहीत. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला, कॉन्ट्रॅक्टर क्रायटेरिया आणि क्वालिफिकेशन काय नेमायचं, की आता कॉन्ट्रॅक्टर तिथून सुरुवात झाली. हे 100 अटी त्याला घालण्यामध्ये आल्या, 100 अटी घालण्यात आल्या की त्यांनी किमान मोठ्या शहरांमध्ये किमान 100 बसेसचा फ्लीट असणारा तो कॉन्ट्रॅक्टर असावा. अच्छा, ही एक बस अट. आता यांनी मोठी शहरामध्ये काय शहर धरली तर कुठल्या तरी ग्रामीण भागातलं एक शहर ते मोठं शहर, मुंबई शहराशी तुलना असलेलं शहर असलं पाहिजे होतं ऍटलिस्ट. पण जे कॉन्ट्रॅक्टर आले, आता एका कॉन्ट्रॅक्टरनी जयपूरमध्ये कुठेतरी बस चालवल्या होत्या, 50 बस चालवल्या होत्या. तर जयपूर सारख्या ठिकाणाची आणि मुंबईची तुलना होऊ शकत नाही. एका कॉन्ट्रॅक्टरने उत्तराखंड मधल्या कुठल्या तरी बस चालवल्या होत्या, त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. ह्यांचा मुंबईशी काहीही संबंध नाही. मुंबईमध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे नव्हतं. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सगळं बीएसटीने पुरवलं. बीएसटीने आपले डेपोज त्यांना दिले, बीएसटीने आपले रेस्ट हाऊस त्यांना दिले, बीएसटीने आपले कॅन्टीन्स त्यांना वापरायला दिले. ह्या सगळ्या फॅसिलिटीज ज्या असतात ह्या बीएसटीने त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिली. खरं म्हणजे ती कॉस्ट सुद्धा त्याच्यात जर ऍड झाली असेल तर पर किलोमीटर रेट कुठल्या कुठे गेला असता, पण तो धरला नाही. कारण ती एक चूक मोठी त्या काळात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या मालकीच्या बस म्हणजे सगळं बँकांकडून कर्ज उचललं. बीएसटीचं कॉन्ट्रॅक्ट दाखवलं की हे तुम्ही 140 किलोमीटर बस तुमची चालली पाहिजे, असं एक त्याच्यामध्ये नमूद. जर तुम्ही नाही चालवली तर 5,000 रुपये आम्ही दंड करणार, असं त्यांना सांगण्यामध्ये आलं होतं. आता आपण विचार करूया एक बसचा. एक बस दिवसभरामध्ये जर 120 किलोमीटर फेऱ्या मारायच्या असतील, तिला 10 ते 12 फेऱ्या तिला मारल्या तर 10 किलोमीटरची एक फेरी झाली तर 12 फेऱ्यामध्ये 120 किलोमीटर होतात. म्हणजे ती साधारणतः इथून निघायला पाहिजे आणि
सायनला किंवा पुढे आपण समजू कुर्ल्यापर्यंत गेली झाली पाहिजे, परत आली पाहिजे. ही 1 तासात ही फेरी काय पूर्ण होत नाही, मग ती होते 1.5-2 तास त्याला लागतात. बरं, तिकिटाचा दर काय? 5 रुपये, 10 रुपये आपण समजू. एका कॅपॅसिटी किती? 20 पॅसेंजरची कॅपॅसिटी. 20 घेऊन गेले, 20 घेऊन आले, 40 पॅसेंजर घेऊन गेले, 10 रुपयांनी 400 रुपये तुम्हाला त्याचे मिळणार. आणि त्यांना खर्च किती होत होता? सुमारे 700 रुपये. त्यांनाही 700 रुपये खर्च येत होता. तर हा सगळा प्रकार लक्षात त्यांच्या यायला लागला की हे काय आपल्याला परवडण्यासारखं नाही. मग एका कंपनीने माघार घ्यायला सुरुवात केली. 3 कंपन्यांना आतापर्यंत बॅकआउट झाले आणि त्यांचे वरती बीएसटीचे पैसे निघाले. खरं म्हणजे बीएसटीने त्यांना पर किलोमीटर पैसे द्यायचे होते, पण एक वेळ अशी आली की ते बीएसटीला पैसे देऊ लागले, कारण त्यांनी 5-5 हजार रुपये त्यांना दंड लावायला लागला. बसच बाहेर पडायची नाही, मेंटेनन्स नीट नव्हता, कामगार त्यांचा ड्रायव्हर कामावर आला नाही आला, बस उभी राहायची त्यांची, की त्यांना दंड भरायला लागायचा. त्यांची दंडाची रक्कम कापून जर घेतली तर त्यांचा इन्स्टॉलमेंट भरायला सुद्धा त्यांना पैसे राहायचे नाहीत. डिझेल भरायचं बाजूलाच राहिलं, कामगारांचे पगार द्यायचं बाजूलाच राहिलं, कामगाराचा कापलेला प्राव्हिडंट फंड ऑफिसमध्ये भरणं बाजूलाच राहिलं. ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यांनी सुरुवात केली. कामगारांना पगारच द्यायचा नाही, त्याला कामावून काढून टाकायचं आणि मग पगार देण्यासाठी त्याला जा कुठे जायचंय तिकडे, अशी सगळी परिस्थिती त्याची करू. दिवाळीला बोनस द्यायचा नाही, त्यांनी संप करायला सुरुवात केली. तुम्हाला जर आठवत असेल तर मुंबईमधल्या अनेक बसेसमधून डेपोमध्ये त्यांनी संप केले आणि बस ठप्प राहिला, लोकांना हे नाही मिळाली, सर्व्हिस नाही मिळाली. तिथे खरी म्हणजे पाल चुकायला पाहिजे होती की हे पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक ठरणार. आता त्यांची कामगार भरतीची प्रक्रिया, त्यांच्या कामगार भरती, कारण शेवटी ड्रायव्हरच्या हातामध्ये ती बस जाणार, तो अत्यंत निष्णात असला पाहिजे. मुंबईमध्ये त्याला बस चालवायला आली पाहिजे आणि मुंबईचे ट्रॅफिक सेन्स त्याला असला पाहिजे. ट्रॅफिक सेन्स मुंबईमध्ये गाडी चालवणं, असं म्हणतात की मुंबईमध्ये ज्याला गाडी चालवली येतो तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गाडी चालवू शकतो असं म्हटलं जातं याच्यामध्ये. परंतु मुंबईमध्ये गाडी चालवण्याचा अनेक जणांना हे नव्हता. बस चालवणं, पॅसेंजर कसं आहे, हे स्टेज कॅरियर बस आहे आपली, आपल्याला लायसन्स आहे त्याचं, आरटीओचं लायसन्स आहे बीएसटीला, की बीएसटीचं एकमेव अशी कंपनी आहे मुंबईमध्ये की जी टप्प्याटप्प्याचा प्रवास करते. म्हणजे स्टॉपवर गाडी उभी करणं, पॅसेंजर घेणं, उतरवणं, अशी कुठलीही व्यवस्था नाहीये. अशी कुठलीही व्यवस्था नाही जी बीएसटीकडे आहे. आता ती करण्यासाठीचा जो कोणी कर्मचारी वर्ग असेल तोही तितकाच हुशार असला पाहिजे, तोही तितकाच निष्णात असला पाहिजे, तोही तितकाच त्याला याची सवय असली पाहिजे. मग त्याचं माइंड तसं ट्रेन केलं, माइंडसेट त्याला तसं केलं जातं. आणि त्यासाठी आम्हाला दिंडोशीला आम्ही एक प्रशिक्षण केंद्र करेक्ट, त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. हार्डकोर ट्रेनिंग होतं ते, खूप हार्डकोर ट्रेनिंग. जरी कुठेही, म्हणजे आता तर आमच्याकडे सगळ्या बसमध्ये तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि आमच्याकडे VTS सिस्टीम आहे, व्हेकल सिस्टीम ट्रॅकिंग सिस्टीम, VTS. अच्छा, हे आहे ऑलरेडी मध्ये एक मोठं तुम्हाला कंट्रोल रूम दाखवीन बीएसटीचा. कुठली बस कुठल्या क्षणाला कुठे आहे ते सगळं आम्हाला त्या ह्याच्यावरती दिसतं. तो कुठल्या वेगाने बस चालवतोय, त्यांनी कुठला स्टॉप स्किप केलेला आहे, हे सगळं मिळतं, अशी व्यवस्था आहे. थोडं डायव्हर्ट होतो. चलो ऍप जी आहे आता, त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का? चलो ऍपचा याच्याशी काही संबंध नाही, परंतु चलो ऍप हा सुद्धा एक मोठा विषय आहे, तो आहे माझ्या याच्यामध्ये आलेला आहे की ज्याच्यामुळे सुद्धा बीएसटीला काही अडचणी निर्माण झाल्या आले. आपण तर असे हे ड्रायव्हर्स नेमताना त्याच्यावरती जी काही नियंत्रण असायला हवं होतं, किंवा जो हार्डकोर तुम्ही शब्द वापरला की त्या पद्धतीने तो ड्रायव्हरने हे करायला हवा होता, तो न घेता, कारण की शेवटी त्यांच्या बसेस चालवणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता कॉन्ट्रॅक्टरचा. माझी बस बाहेर गेली पाहिजे, कोणी तुला येते ना चालवायला, बसचं हे ना, तुझ्याकडे लायसन्स आहे ना, हेवी व्हेकल चालवण्याचा लायसन्स आहे ना, आणि 1-2 वर्षाचा अनुभव, तुम्हाला माहिती आहे हल्ली कोणीही उठून सर्टिफिकेट देऊन माझ्या इकडे 2 वर्ष काम करत होता, झालं कुठल्या कॅज्युअल ऍटिट्यूड झालं. कारण की मी सांगितले त्याप्रमाणे बसेस बाहेर काढणं हा फक्त हेतू होता, त्यामुळे पैसे मिळतील, नाही पडले तर 5,000 दंड होणार आहे, बस आणि बाहेर काढ. पण मग हे सगळं होत असताना अजय जे कमिशनर होते, म्हणजे आम्हाला आय एम शुअर की त्यांच्यापर्यंत माहिती जात असेल, डेली रिपोर्ट काय
तुम्ही कंप्लेंट्स करत असतील की आज कुठेतरी हे होतंय, काही रिस्पॉन्स नाही तिकडून? नाही, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्याकडे फक्त पैशासाठी आलेला आहात ना, आपण फायनान्शियल गोष्टी बाबा, अदरवाईज तुमची कमिटी आणि तुमचा जनरल मॅनेजर, ऑपरेशन बघण्याचं काम माझं नाही ना, ऑपरेशन बघायला जनरल मॅनेजर ठेवलाय आणि तुमचे 100 अधिकारी ठेवलेत, त्यांनी ते करावं, काय करायचं असेल ते. नियंत्रण ठेवणं ही सर्व बेस्ट उपक्रमाची जबाबदारी, ती काय मुंबई महापालिकेची जबाबदारी नव्हती. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक आणि बेस्ट उपक्रमाचे वाहतूक विभागातील अधिकारी यांनी त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायला होतं. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती की बीएसटी मधून रिटायर झालेले, निवृत्त झालेले अधिकाऱ्यांनीच त्या कंपनीमधले अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली. कारण की बीएसटीच्या अधिकाऱ्यांना बीएसटीची सिस्टीम माहिती होती, कसं काम करतात. त्यांना हायर केलं, त्यांना आणि त्यांना कॉर्पोरेट वाला पगार दिला असेल? काही नाही, काही पगार बिगार दिला काय. कारण यांना काय झालं होतं की रिटायर झाल्यानंतर बिनकामाचं घरी बसण्याच्या ऐवजी आपलंच काम परत करायला मिळतंय, तेही कमी प्रमाणामध्ये कमायचंय, 4000 बसायच्या ऐवजी 200 बसच बघायचे आहेत, तर काय हरकत आहे असं. आणि कोण विचारणार आहे तिथे? काही नाही. आणि जर काही कमी जास्त असेल तर बीएसटीतले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी यांचे संबंध होतेच 15-15, 20-20 वर्षाचे, त्याला मॅनेज करता येतं. तो साहेब सोडून दे रे, जाऊ दे ना. मग ते ड्रायव्हर आले, ते असेच आले, खपून घेतले गेले. कारण की तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे कंत्राटामध्ये ती अट होती की ज्या कर्मचाऱ्याला तुम्ही नेमाल त्याचं अप्रुव्हल तुम्ही बीएसटी प्रशासनाकडून घ्यायला पाहिजे. कारण की त्या कर्मचाऱ्याला एक नंबर दिला जायचा बीएसटीच्या वतीने, ओळख म्हणून, आयडेंटिटी नंबर, त्याला आम्ही चेक नंबर म्हणतो. तो चेक नंबर त्याला बीएसटी द्यायची. ती कधी द्यायची? ज्या वेळेला त्याची मेडिकल पूर्ण झालेली आहे की नाही, त्याच्यात कुठला दोष नाही आहे का, तो शारीरिकदृष्ट्या फिट आहे की नाही, वजन उंची बरोबर आहे की नाही, वय त्याचं बरोबर आहे की नाही, त्याला ड्रायव्हिंग करता येतंय की नाही व्यवस्थित, आणि त्याच्याकडून नियमानुसारच काम करून घेतलं जात आहे की नाही, त्याचं वेतन बरोबर दिलं जात आहे की नाही, त्याचा प्रॉव्हिडंट फंड भरला जातोय की नाही, त्याला सुट्टी दिली जाते की नाही, हे सगळं बघण्याचं काम जरी त्या कंपनीचं असलं तरी त्याच्यावरती शेवटचं सुपरविजन मात्र बीएसटीचं होतं. म्हणजे सो बीएसटीच्या अधिकारी जोपर्यंत हे बरोबर आहे असं म्हणत नाही तोपर्यंत त्याचं बिल पेमेंटसाठी अकाउंट्स डिपार्टमेंटकडे जाणार नाही. मग हे सगळे सुरू झाले, नेक्सस सुरू झाला. बीएसटीतला रिटायर माणूस तिथे, त्याचा आणि चालू जो इथल्या ऑफिसर आहेत तो आणि तो, हे दोघं मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायची. तिथून जायचं अकाउंट्सला, तिथेही जाऊन त्यांच्याशी सुद्धा हे सगळं हँडिंग ग्लोव्ज या ठिकाणचं सुरू झालं आणि त्यामुळे ही व्यवस्था कोलमडली सगळी. हे सगळं ऐकून ना सर एक कन्क्लुजन असं वाटतं की जो परवा ऍक्सिडेंट झाला तो त्या ड्रायव्हरने केला नाहीये, तो या सिस्टीमने केलाय. म्हणजे त्या ड्रायव्हरची चूक असेल, त्या दिवसाची मानवी चूक त्या दिवशी रोहित शर्मानी म्हटलं इट वॉज अ बॅड डे, बट तो बॅड डे जर हे सगळं सिस्टम असता तर कदाचित ऍडवर्ट करता एवढ्या स्केलवर घडला नसता. तुम्हाला वाटतं, जसं एक पास्टचं एक्झाम्पल देतो, दूरदर्शन, BSNL, एअर इंडिया, MTNL, गव्हर्नमेंटच्या सक्सेसफुल मोठ्या कंपन्या बंद करण्यात आल्या कारण कोणतरी प्रायव्हेट हे ज्या मार्गाला जात आहे असं दिसतंय की काही महिन्यामध्ये गुप्ता रोडवेज, पटेल रोड्स हे चालू, हे काहीतरी, कारण गरज तर आहे. हा, ते तर आहे, गरज तर आहे, सप्लाय, डिमांड आहे, सप्लाय करणारा. तर इज दिस एन अटेम्प्ट की यार वेस्ट को बिठा दो तो धीरे धीरे इनको अपन बैकडोर एंट्री